नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार बेळगावला आले असता चिकोडी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका जारकीहोळी यांनी उमेदवारी देण्यासंबंधी चर्चा करण्यात आल्याची गोष्ट खरी असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यमकनमर्डी मतदारसंघातील हुदली येथे ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक पोलीस विभागाने गेली 50 वर्षे अविरतपणे राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले आहे. पोलीस विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज बेळगाव शहर पोलीस विभागातर्फे 5K रन 2024 चे आयोजन करण्यात आले होते. आज बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयापासून या 5K रन 2024 ची सुरुवात झाली. राणी चन्मा चौक, अशोक चौक, खडे बाजार, यंदेकोट मार्गे पुन्हा शहर पोलीस आयुक्तालयाला पोहोचून या 5K रन 2024 ची सांगता झाली. यामध्ये शहर पोलीस आयुक्त, उपायुक्त रोहन जगदीश, पोलीस कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने आज शहरातील सुभाषनगर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी जनतेशी संवाद साधला असता त्यांनी रहिवाशांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या. योग्य सल्लामसलत करून टप्प्याटप्प्याने या भागातील समस्या सोडवण्याची त्यांनी ग्वाही दिली. या प्रसंगी ते म्हणाले की जनतेची समस्या जाणून घेण्यासाठीच जनता दरबाराचे आयोजन केले जात आहे. शहर सुधारणा करण्याचा हा यामागचा उद्देश आहे. शहराची सुधारणा करणे हे माझे ध्येय असून यापुढेही जनता दरबार सुरूच राहील. परिसरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या समस्या थेट माझ्यासमोर मांडण्याची संधी जनतेला मिळेल. बेळगावला एक उत्कृष्ट ठिकाण बनवणे हे माझे कर्तव्य आहे. या प्रसंगी प्रभाग नगरसेवक शाहिद पठाण यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते. आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जय महाराष्ट्र म्हणू नका असे म्हणणाऱ्या उद्योजकाविरोधात सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. या उद्योजकाचा शिनोळी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथे कारखाना असून या कारखान्याबाहेर रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी युवा नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कणबरकर, प्रवीण रेडेकर, मनोहर हुंद्रे, विनायक हुलजी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण महिला आघाडीच्या वतीने शनिवारी मराठा मंदिर सभागृहात महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर, उपाध्यक्ष सुधा भातखांडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून मराठा मंदिरच्या संचालिका व जिजामाता बँकेच्या चेअरपर्सन भाविका हुनगेकर उपस्थित होत्या. भाविका हुनगेकर यांनी सर्व महिलांना बचतीचे धडे दिले. पाककला स्पर्धेसाठी धनश्री हलगेकर व रूपांजली भोसले तर रांगोळी स्पर्धेसाठी सुचेता पाटील व अपर्णा मोहिते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत ब्रदर्स संघ लोकमान्य चषकचा मानकरी ठरला. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महांतेश नगर बेळगाव येथील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेचा आज रविवारी अंतिम सामना होता. ब्रदर्स आणि निप्पाणी FC या संघात आज रंजक सामने झाले. यामध्ये ब्रदर्स संघाने 2 गुण मिळवले तर निप्पाणी FC संघाने 0 गुण मिळवले. यामुळे ब्रदर्स संघाने हा सामना जिंकला. स्पर्धेतील विजेत्यांना आणि चांगले प्रदर्शन दिलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. श्री महिला क्रेडिट सौहार्द संघ तर्फे आज राहुल देशपांडे कलेक्टिव्ह या गाण्याच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गणाधीश लॉन येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये शास्त्रीय व फ्युजन संगीताचे सादरीकरण झाले. राहुल देशपांडे यांचे बेळगावमध्ये अनेक चाहते असून त्यांच्याकडून सातत्याने राहुल देशपांडे यांच्या कार्यक्रमांची विचारणा केली जात होती. त्यामुळे मुख्य सभागृहाच्या बाजूला LED स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. रिसालदार गल्ली बेळगाव येथील बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणातील एका झाडाला काळ्या रंगाची बाहुली टांगून गेल्याने खळबळ उडाली.
ऐन अमावस्येच्या सकाळी हा प्रकार पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये हा एकच चर्चेचा विषय बनला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रत्येक हिंदूला समजावे यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर बलिदान मास पाळला जातो. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळात बलिदान मास पाळला जातो. रविवारपासून बलिदान मासाला प्रारंभ झाला. या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकी येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. तालुका प्रमुख परशुराम कोकितकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संभाजी सूर्य हृदय श्लोक म्हणून ध्येयमंत्र म्हणण्यात आला. दररोज सकाळी 6:30 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकी येथे संभाजी महाराजांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले तसेच विभाग प्रमुख वधारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार आसिफ सेठ व बेळगाव शहर विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळेच रखडलेले कणबर्गी लेआउटचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या उपरांत या कामाला वेग देण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की सामाजिक कार्य करणाऱ्या महेश फाउंडेशनसाठी यमकनमर्डी येथे 5 एकर जमीन देण्यात येईल. स्वतः इमारत बांधून प्रतिवर्षी 10 लाख रुपये अनुदान CSR निधीतून देण्यात येईल. हुक्केरी तालुक्यातील किल्ले वल्लभगड आणि जवळच असणारा किल्ले सामानगडावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 9 वर्षांपासून गड संवर्धन कार्य अविरतपणे सुरू आहे. अनेक जिल्ह्यातील गड घेऱ्यातील शाळांना लॅपटॉप वाटप उपक्रम टप्प्याटप्प्याने सुरू केले आहेत. आता संस्थेच्या CSR उपक्रमांतर्गत आणि मॉर्निंग स्टार या कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम केला जात आहे. आज रविवारी हुक्केरी तालुक्यातील मोदगे येथील विठ्ठल भावेश्वरी शिक्षण संस्थेच्या विद्यालयात लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रमुख संदीप गावडे, दिगंबर भाटे, सुनील कोकितकर, केदार कोकितकर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल तर्फे आयोजित बेळगाव कृषी उत्सव 2024ला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बेळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून दर दिवशी शेकडो शेतकरी व नागरिक येथे भेट देत आहेत. येथील 200 स्टॉलमध्ये कृषी उपकरणे, गृहोपयोगी वस्तू व इतर वस्तू मांडण्यात आल्या आहेत. शेतकरी वर्गाला व कृषी क्षेत्राशी प्रशिक्षण घेणाऱ्यांना तसेच नागरिकांना हे प्रदर्शन लाभदायी ठरत आहे. आज सायंकाळी हास्य संध्या हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जग कुठे घेऊन जायचं हे फक्त स्त्रियांच्या हातात असतं. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. महिला प्रामाणिकपणे प्रत्येक क्षेत्रात काम करत असतात. महिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवून महिलांना योग्य तो सन्मान देत महिला दिन साजरा केला पाहिजे असे उद्गार ॲडव्होकेट श्रीयुत सुरेश देसाई यांनी काढले. वेदांत फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर बेळगावकर, ॲडव्होकेट सुरेश देसाई, जयवंत बाळेकुंद्री, प्राध्यापक डॉक्टर DN मिसाळे, संजय कुलकर्णी, श्रीमती रीता बेळगावकर व इतर उपस्थित होते. निपाणी शहरात शतकोत्तर परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर उडवून देण्याची आणि ट्रस्टींना मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे मंदिरात 2 वेळा मिळाली आहे. या प्रकरणी निपाणी शहर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी संबंधित अज्ञाताचा तातडीने शोध घ्यावा आणि कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन आमदार शशिकला जोल्ले यांनी राज्याचे धर्मादाय मंत्री रामलिंग रेड्डी यांना रविवारी बेंगळूर येथे दिले. या आशयाच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनाही पाठवून देण्यात आल्या आहेत. समुद्र लाटेच्या तडाख्यात सापडून गटांगळ्या खाणाऱ्या 3 महिला पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवल्याची घटना रविवारी गोकर्णजवळच्या कुडले समुद्र किनाऱ्यावर घडली. वाचवण्यात आलेल्या पर्यटकांची नावे स्मिता रविचंद्रन वय वर्षे 23, निहारिका गिरी वय वर्षे 22, पवित्र सुंदर वय वर्षे 22,
तिघेही राहणार बेंगळूर अशी आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.